नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, चॅप्टर नंबर फर्स्ट, मुवमेंट ऑफ इनर्शिया. याच्या आधीचे जे 2 लेक्चर झालेले आहेत त्याच्यामध्ये आपली थिअरॉटिकल पार्ट कंप्लीट झालेला आहे आणि एक न्यूमेरिकल झालं होतं आपलं. आता बघा न्यूमेरिकल नंबर 2, पण तरी पण मी थोडंसं रिव्हिजन घेतो. आपला टॉपिक चालू आहे प्रॉब्लेम मध्ये रेक्टेंगल. आता लक्ष द्या, हा आहे रेक्टेंगल. आता रेक्टेंगलची प्रॉपर्टीज काय असते, समोरासमोर साईड्स काय राहतात सेम, पण याचा काही आपल्याला काही घेणं नाही. आता लक्ष द्या, रेक्टेंगलची जी आहे ही जी साईड्स असते याला ब्रेथ म्हणतात, ब्रेथ, आणि या साईडला म्हणतात डेप्थ. तर लक्षात ठेवजा, एरिया ऑफ रेक्टेंगल याचा एरियाचा फॉर्म्युला आहे बी इंटू टी, एरियाचा. त्याच्यानंतर याचा जर समजा आपण एक्स बार काढला, एक्स बार सध्या म्हणजे सिंगल मध्ये काढायची गरज नसते, डबल मध्ये काढतात, तर फॉर्म्युला आहे b/2. आणि वाय बार काढला तर फॉर्म्युला आहे d/2. त्याच्यानंतर याचा जर समजा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, सेंटर मधला, सेंटर पासून मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता लक्ष द्या, मुवमेंट ऑफ इनर्शिया पहिले एक्स ऍक्सिसचा काढू, नंतर वाय ऍक्सिसचा काढू. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया IXX. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया जर समजा आपल्याला काढायचा आहे तर फॉर्म्युला आहे, याला आहे की लक्ष द्या, IG पण म्हणतात, IG पण म्हणतात. तर याचा फॉर्म्युला आहे BD³/12. सिंपल फॉर्म्युला आहे BD³/12. आणि त्याच्यानंतर एक आहे फॉर्म्युला IYY, म्हणजे याला IG पण म्हणतात, IGY, हा IGX आहे. तर याचा फॉर्म्युला आहे B³D/12. बी ली क्यूब लागते. एक्स ऍक्सिस काढायचं असेल तर BD³/12, आणि वाय ऍक्सिस काढायचं असेल तर आपल्याला बी ला क्यूब लागते, B³D/12. हा फॉर्म्युला आहे. तर हे फॉर्म्युले लिहून घ्या तुम्ही, जे समजा ज्यांनी याच्या आधीचं लेक्चर केलं नसेल, आणि नंतर आता आपण याच्यावर न्यूमेरिकल घेऊया. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. Determine the moment of inertia of a solid rectangular section 40 mm wide and 60 mm deep about its smaller side. आता काय म्हणते, आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे ऑफ ए सॉलिड रेक्टेंग्युलर सेक्शन. एक रेक्टेंगल काढून टाकायचा, रेक्टेंगल सेक्शन काढायचा, पण इथं बघा 40 mm वाईड आहे आणि 60 mm डीप आहे. डीप म्हणजे होते डेप्थ आणि वाईड म्हणजे होते ब्रेथ. म्हणजे हा रेक्टेंगल असा आहे तुमचा, 40 mm वाईड आणि 60 mm डीप. लक्षात ठेवायचं, डीप आलं तर तो डी असते. याचा आपल्याला काय करायचं, मुवमेंट ऑफ इनर्शिया. पण कुठून, अबाउट इट्स स्मॉलर साईड. सेंटर पासून पण येऊ शकते, आणि स्मॉलर साईड. आता स्मॉलर साईड 40 mm आहे, तर इथून आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. आता याले नाव देऊन देऊ आपण, मुवमेंट ऑफ इनर्शिया. याले नाव देऊ ए आणि याले नाव देऊ बी. हा याचा राहते सेंटर. सर्वात आधी आपल्याला कुठला पण मुवमेंट ऑफ इनर्शिया काढता येते, कुठून पण सर्वात आधी आपल्याला सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आता बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला एबीचा काढायचा आहे. कायचा काढायचा आहे, एबीचा. तर इथं लिहायचं, मुवमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिनोटेड बाय एबी. तर आता लक्ष द्या, सर्वात पहिल्याला बी म्हणू आपण. याला बी ब्रेथ आहे 40 mm, आणि त्याच्यानंतर डेप्थ आहे 60 mm. ब्रेथ 40 mm आणि डेप्थ किती आहे, 60 mm. त्यानंतर सिंपल आहे,
मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, पण AB पासून काढायचा आहे. सेंटर पासून काढायचा आहे काय? नाही. तेच कधी लक्षात ठेवा, जर सेंटर पासून काढायचा असला तर डायरेक्ट फॉर्म्युला लावला असता आपण, तो एक्स ऍक्सिस वाला फॉर्म्युला लागला असता. पण आता आपल्याला ग्राउंड पासून काढायला सांगितलं त्यांना, स्मॉलर साईड पासून, तर इथं पॅरलल ऍक्सिस थेरम लागेल. तिथे लिहायचं बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. आता पॅरलल ऍक्सिस थेरम काय? आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे एबीचा. तर पॅरलल ऍक्सिस थेरम राहणार आहे सर्वात आधी. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया एबीचा काढायचा आहे, तर सर्वात आधी आपल्याला याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायला लागेल, म्हणजे IG काढायला लागेल. सेंटरचा याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा IG. मग आता बघा, आपल्याला AB आहे की नाही एक्स ऍक्सिस आहे, तर IB आपल्याला एक्स ऍक्सिस वाला काढायचा आहे. त्यानंतर प्लस एरिया इंटू हाईटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया AB इज इक्वल टू IG प्लस एरिया इंटू हाईटचा स्क्वेअर. पॅरलल ऍक्सिस थेरम लावला होता आपण. त्यानंतर आता बघा IG म्हणजे काय होते? आता हे एक्स ऍक्सिस आहे, इथे तुम्हाला दिसूनच राहिलं, तर IG चा फॉर्म्युला लावा लागते आपल्याला BD³ अपॉन 12. BD³ अपॉन 12. त्यानंतर इथं आयजीच्या जागी आयजीचा फॉर्म्युला आपण अप्लाय करू. BD³ अपॉन 12. त्यानंतर एरियाचा फॉर्म्युला काय? एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला काय? एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला आहे B इंटू डी. एरिया ऑफ रेक्टेंगल फॉर्म्युला आहे B इंटू डी. इथं लिहिला आपण B इंटू डी. एरिया ऑफ रेक्टेंगल याच्या जागी B इंटू डी. आता हाईटचा स्क्वेअर. आता आपल्याला हाईट्स कशी काढतात, तर सेंटर पासून तर ऍक्सिस पर्यंतचं किती डिस्टन्स आहे ते आपल्याला घ्यावं लागते. म्हणजे हे डिस्टन्स असते तुमचं हाईट. हे डिस्टन्स काय? हाईट. आता हाईट किती? टोटल डिस्टन्स आहे समजा 60. हे डिस्टन्स किती आहे टोटल? 60 आहे MM. तर हे किती? 60 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती? 30 mm. सेंटरला आहे ना तो. हाईटचा फॉर्म्युला आहे हाईट इज इक्वल टू D बाय 2. म्हणजे D आहे आपला 60 बाय 2 म्हणजे किती आलं? 30 mm. 30 mm. तर इथं तुम्ही असं लिहू शकता. इथं डायरेक्टच करायचं म्हणते, किंवा इथं असं पण लिहू शकता, मल्टिप्लाय बाय D बाय 2 त्याचा स्क्वेअर. सिंपल. आता हे व्हॅल्यू याच्यात पुटअप करायच्या. हे व्हॅल्यू काय करायच्या? पुटअप करायच्या. बीच्या जागी बीची व्हॅल्यू. बी किती आहे? 40. D किती आहे? 60. त्याचा क्यूब अपॉन 12 प्लस B किती आहे? 40. D किती आहे? 60 इंटू D बाय 2. D आहे 60 बाय 2 त्याचा स्क्वेअर. आणि हे पूर्णच्या पूर्ण कॅल्सीमध्ये टाकायचं. तर सांगा याचा आन्सर काय येते? मुवमेंट ऑफ इनर्शिया AB. कॅल्सी टाका आणि सांगा. याचं युनिट आहे MM टू द पॉवर 4. लक्षात ठेवा, मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय? MM टू द पॉवर 4. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जर समजा तुम्ही पूर्णच्या पूर्ण कॅल्सी टाकलं तर आन्सर येते 2880000 MM टू द पॉवर 4. पण आपल्याला असा आन्सर पाहिजे नाही. लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं मग, हे कॅल्सीमध्ये टाकल्यावर ENG बटन आहे, ENG 8च्या वर बघा ENG. तर ते ENG प्रेस करायचं, तर इथं असं येणार 2.88 इंटू 10 टू द पॉवर 6. याचा आन्सर 2.88 इंटू 10 टू द पॉवर 6 MM टू द पॉवर 4. अत्यंत सोपी आहे. एक वेळा अगेन बघा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. Determine the moment of inertia of a solid rectangular section 40 mm wide and 60 mm deep about its smaller side. Smaller side पासून आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. कशाचा काढायचा आहे? रेक्टेंग्युलर सेक्शन. रेक्टेंगल सेक्शन आहे, ते एक रेक्टेंगल तयार केलं. त्यानंतर यानं सांगितलंच आहे बघा 40 mm वाईड आहे म्हणजे 40 mm ब्रेथ आहे, आणि 60 mm डीप आहे म्हणजे की 60 mm काय? डेप्थ आहे.
हा 40/60चा रेक्टेंगल आहे. बी आहे 40 आणि डी आहे 60. मग आता लक्षात ठेवा, आता आपल्याला काय म्हणते अबाउट इट्स स्मॉलर साईड पासून हा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. म्हणजे ग्राउंड पासून आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. सेंटर पासून म्हटलं तर सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणेल. मग आता आपल्याला एबीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आता लक्ष द्या, सेंटरचा काढायचा असता तर पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला लावायची गरज नसती. आयजी म्हणजेच तो मुवमेंट ऑफ इनर्शिया होते. पण हा एकाने आता आपल्याला ग्राउंड पासून काढायचा आहे, बेस पासून. तर त्याच्यामुळे मुवमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिनोटेड बाय आय म्हणजे एबीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला आहे आयजी प्लस एच स्क्वेअर. आता आयजी, आता हे कशी आहे, एक्स ऍक्सिस आहे, तर आयजीचा फॉर्म्युला काय, BD³/12. एरियाचा फॉर्म्युला काय, B × D. आणि त्याच्यानंतर हाईट म्हणजे काय होते माहित आहे काय, आपल्या सेंटर पासून तर जिथपर्यंत आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढतात तेवढं डिस्टन्स. आता बघा, हे टोटल डिस्टन्स आहे 60/2 म्हणजे 30, म्हणजे की 60 म्हणजे हा D होय, D/2 त्याचा स्क्वेअर. सिंपल आहे. बीच्या जागी बीची व्हॅल्यू टाकली, डीच्या जागी डीची व्हॅल्यू टाकली, 12च्या जागी 12, बीच्या जागी बी, डीच्या जागी डी. आणि सिंपल हे आन्सर कॅल्क्युलेटर मध्ये करून पुट केला आपण आणि हे आला आन्सर mm⁴. असा प्रॉब्लेम 4 मार्कासाठी पेपरमध्ये विचारण्यात येते. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले. प्रॉब्लेम नंबर घेऊया आता सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड. A rectangular beam section has width 150 mm and depth दिलेला आहे 250 mm. Calculate the moment of inertia about centroidal axis. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. तर सर्वात आधी बदलल्यानं रेक्टेंग्युलर बीम, एक रेक्टेंगल काढला, त्याची विड्थ किती आहे 150 आणि डेप्थ किती आहे 250, म्हणजे असं आहे. विड्थ आहे 150 mm आणि डेप्थ आहे 250 mm. याच्यावरून तुम्ही म्हणू शकता तुमचा बी आहे 150 mm ब्रेथ आणि डी किती आहे 250 mm. आता यानं काय म्हटलं बघा की मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं आहे आपल्याला, पण अबाउट द सेंट्रॉइडल ऍक्सिस. आता सेंट्रॉइडल म्हणजे काय होते, सेंटर पासून. सेंट्रॉइडल म्हणजे काय होते, सेंटर पासून. मोमेंट ऑफ इनर्शिया आता आपल्याला सेंटर पासून काढायचा आहे. तर लक्षात ठेवता विद्यार्थी मित्रांनो, जर सेंटर पासून जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असला तर पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला लावायची गरज नाहीये. लक्षात ठेवता. तर इथं डायरेक्ट फॉर्म्युला लागेल. इथं लागणार आहे पहिले एक्स ऍक्सिस काढू आपण IG. आता फॉर्म्युला काय एक्स ऍक्सिसचा BD³/12. आणि त्याच्यानंतर सेकंड आता बघा IY फॉर्म्युला काय वाय ऍक्सिसचा B³D/12. B³D/12. आता बी किती आहे, बेस किती आहे 150, डी किती आहे 250, त्याचा क्यूब/12. तसंच बघा बी किती आहे 150चा क्यूब, डी किती आहे 250/12. हे कॅल्शियम टाका आणि आन्सर काढा. डायरेक्ट होतं. सेंट्रॉइडल म्हटलं तर फॉर्म्युला लावायची गरज नाही. लक्षात ठेवता, नाहीतर मग तुम्हाला फॉर्म्युला लावा लागते. तो पॅरलल ऍक्सिस थेरमचा जर सेंटरमध्ये नसेल तर मग तुम्हाला फॉर्म्युला लावाच लागते. तर आता हे आपण कॅल्शियम टाकूया. कॅल्शियम टाकसाल तर मी 150 इन ब्रॅकेट 250चा क्यूब, 250चा क्यूब, स्क्वेअर नाही आहे, क्यूब आहे, /12. मग तुमचं आलं असेल 1953125000. ENG बटन दाबसाल तुम्ही, ENG बटन दाबसाल तर इथे येते 195.3125 into 10⁶ mm⁴. mm⁴. तसंच बघा खालचं कॅल्शियम टाकू आपण 150चा क्यूब इंटू 250 /12. आणि त्यानंतर ENG बटन दाबसा तर किती येते 70.3125 into 10⁶ mm⁴. हा डायरेक्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया भेटून जाईल जर सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हटलं होतं. जर त्यानं म्हटलं असतं अबाउट पॉईंट वर खाली कुठे येऊ शकते,
तर मग तेव्हा आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया वेगळा काढला असता. तर हे प्रॉब्लेम लिहून घ्या. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 3. A rectangular beam section has width 100 mm and depth 200 mm. Using parallel axis theorem, calculate the moment of inertia about base. आता तुम्ही काय करसाल, एक रेक्टेंगल काढसाल, त्यानंतर याची विड्थ किती आहे, 100 mm आहे. किती आहे, 100 mm. त्यानंतर डेप्थ 200 mm. विड्थ आहे 100, डेप्थ आहे 200 mm. ओके. आणि त्यानंतर काय म्हणते, युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. आता आपल्याला काढायचा मुवमेंट ऑफ इनर्शिया बेस पासून, इथून हा काढायचा मुवमेंट ऑफ इनर्शिया इथून. पण विद्यार्थी मित्रांनो, सेंटर तर याचं हेच आहे. आता हा बेस पासून काढायचा आहे, तर याचं सेंटर पहिलं हे तर काढाच लागेल आपल्याला. एक्स एकच काढा लागते याच्या. तर सर्वात आधी बघा, हा एक्स एक्सेस आहे. आता आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की बी कशाला म्हणतात. बी आहे आपला 100 mm. डी किती आहे, 200 mm. 100 and 200 mm. त्याच्यानंतर सिंपल फॉर्म्युला लावून घेऊ आपण, बाय युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. बाय युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. आता पॅरलल ॲक्सिस थेरम मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आपल्याला. मुवमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिनोटेड बाय आय, आणि ए बी पासून मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. म्हणजे लक्षात ठेवता, एक आय जी तर काढाच लागते सेंटरवाला मुवमेंट ऑफ इनर्शिया, प्लस एरिया इंटू हाईटचा स्क्वेअर. फॉर्म्युला आहे एरिया इंटू हाईटचा स्क्वेअर. त्यानंतर बघा, आता आपल्याला आय जी एक्स एक्सिस वाला आहे, तर आय जीचा फॉर्म्युला काय लागणार आहे, आय जी म्हणजे होते बी डी क्यूब अपॉन 12. एक्स एक्सिस वाला आहे हा आय एक्स एक्स, हा आय जीचा फॉर्म्युला. एरियाचा फॉर्म्युला काय, एरियाचा फॉर्म्युला आहे बी इंटू डी. आता आपल्याला हाईट काढायची आहे. हाईट म्हणजे काय होते, हे डिस्टन्स. हे डिस्टन्स असते हाईट. तर हाईट किती येईल मग, हाईट येणार, आता हे डिस्टन्स काढायचं आपल्याला एवढं, म्हणजे टोटल आहे की हा सेंटरलेस आहे. टोटल आहे 200 बाय 2. 200 बाय 2. हाईट किती आली, 100 mm. बस याच्यामध्ये एखादी व्हॅल्यू आपण पहिले पुटअप करू. म्हणजे कसं येणार, आय जीचा घे फॉर्म्युला लावू, बी डी क्यूब अपॉन 12 प्लस एरिया, आणि हाईट किती आहे 100. हे डायरेक्ट केलं तरी चालतं. अरे एरियाच्या जागी आपल्याला फॉर्म्युला लागते बी इंटू डी. एरिया आला आपला बी इंटू डी, आणि इंटू हाईट आहे 100चा स्क्वेअर. सिंपल व्हॅल्यू पुटअप करूया. बीच्या जागी बीची व्हॅल्यू, बी आहे 100, डी आहे 200चा क्यूब डिवायडेड बाय 12, हा सेंटरवाला. आणि त्याच्यानंतर आपण इकडला बी, बी किती आहे 100, डी किती आहे 200 इंटू 100चा स्क्वेअर. हे पूर्णच्या पूर्ण विद्यार्थी मित्रांनो कॅल्शियम टाका, तर कॅल्शियम मध्ये येऊनच जाणार आहे आन्सर. आता इथं काय येणार आहे आन्सर, 266.66 इंटू 10 to the power 6 mm to the power 4. प्रॉब्लेम इज सॉल्व. जर त्यांनी बेस पासून म्हटलं तर बेस पासून, टॉप पासून म्हटलं तर टॉप पासून, कुठून पण तो म्हणू शकतो.
सेंटर पासून म्हटलं तर डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय होईल. प्रॉब्लेम काय झालं सॉल्व्ह. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जे विद्यार्थी ची ब्रँच सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, ऑटोमोबाईल असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. सेकंड इयर स्टुडंट, थर्ड सेमिस्टर. आणि आपल्या चॅनलवर जर समजा तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 4. आता बघा प्रॉब्लेम नंबर 4. ए रेक्टेंग्युलर बीम सेक्शन हॅज विड्थ 75 mm अँड डेप्थ 50 mm. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टॉप. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे टॉप पासून. रेक्टेंग्युलर सेक्शन आहे तर एक रेक्टेंगल काढसालच तुम्ही, त्यात काही प्रॉब्लेमच नाही. हा काढसा रेक्टेंगल, पण एक लक्षात ठेवा याची विड्थ जास्त आहे आणि डेप्थ कमी असल्यामुळे थोडासा असा येतो. हे असा विड्थ आहे 75, डेप्थ आहे 50 mm. याचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. पण अबाउट टॉप पोझिशन नसतं. आता हा येतो, याला ए म्हणसाल तुम्ही, याला बी म्हणसाल. हा याचा सेंटर असते, सेंट्रोइडल ऍक्सिस. आता बघा कसा काढतात. सर्वात आधी तर तुम्हाला बी माहित असणं गरजेचं आहे. ब्रेथ म्हणजे होते 75 आणि डेप्थ किती आहे 50 mm. मग लावला आपण पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला. पॅरलल ऍक्सिस थेरम. तर पॅरलल ऍक्सिस थेरम मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आपल्याला एबीचा. फॉर्म्युला सेम आहे, आय जी प्लस ए इंटू हाईटचा स्क्वेअर. तर आता बघा आयजीचा फॉर्म्युला सेम लागणार आहे. आयजी इज इक्वल टू बी डी क्यूब अपॉन 12. BD क्यूब अपॉन 12. त्यानंतर एरियाचा फॉर्म्युला पण सेम लागणार आहे, बी इंटू डी. आता हाईट म्हणजे होती या दोन याच्यातलं डिस्टन्स किती आहे पहा. हे 50 किती आहे 50 आहे. 50 50 डिवायडेड बाय 2 म्हणजे 25 mm. सिंपल आहे. ह्याच्यात आपण हे अप्लाय करू. म्हणजे इथे येणार आहे आयजीचं जागी बी डी क्यूब अपॉन 12, एरियाचं जागी बी इंटू डी आणि इथं 25. फॉर्म्युला अप्लाय करू. बीची जागी बीची व्हॅल्यू किती होती 75 आणि डीची 50. 75 इथं 50. बी आहे 75, डी आहे 50 प्लस 25. कॅल्सी टाका किती येते भाऊ 75 इंटू 50 क्यूब अपॉन 12 प्लस 75 इंटू 50 प्लस 20 इंटू आहे पाहिजे इंटू प्लस नाही. सर 3.125 इंटू 10⁶. नाही रे, चुकलं तुझं. आन्सर येते 785. सर तिथं 25चा स्क्वेअर ना. हाईटचा स्क्वेअर आहे ना. हा राईट. सर तुम्ही स्क्वेअर नाही लावला सर. हा इथं स्क्वेअर नाही लावला, इथं स्क्वेअर राईट. तर काय येणार आहे हा किती आन्सर आहे ते 785. मल्टिप्लाय नाही राईट केला एक सेकंड. हा राईट 3. याचा आन्सर आहे 3.125 इंटू 10⁶. इंटू 10⁶. हे आन्सर राईट आहे. mm⁴. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. धन्यवाद.